नमस्कार. चला, आज भारताच्या 2026च्या अर्थसंकल्पात जे प्रत्यक्ष करांबद्दल प्रस्ताव आले आहेत त्यावर एक नजर टाकूया. ओके, तर मग थेट त्या प्रश्नाकडेच वळूया जो अर्थमंत्र्यांच्या भाषणानंतर आपल्या सगळ्यांच्याच मनात घोळतोय. तर सगळ्यात मोठी बातमी ती ही की इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये काहीही बदल झालेला नाही. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाहीये, कारण असे काही महत्त्वाचे बदल झाले आहेत जे टॅक्स भरण्याच्या पद्धतीवर नक्कीच परिणाम करणार आहेत. ठीक आहे, तर मग सुरुवात करूया पर्सनल टॅक्स सिस्टीमच्या अगदी मुळापासून, म्हणजेच इन्कम टॅक्स स्लॅबपासून. येणाऱ्या आर्थिक वर्षासाठी सुद्धा आपल्यासमोर 2 टॅक्स सिस्टीमचे पर्याय ठेवण्यात आले आहेत. आणि हो, लक्षात ठेवा, यातली जी नवीन कर प्रणाली आहे तीच आता डिफॉल्ट ऑप्शन असणार आहे. आता इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. टॅक्सचे दर जरी तेच असले तरी एका खास तरतुदीमुळे एक ठराविक इन्कम लेवल खरं तर पूर्णपणे टॅक्स फ्री होते. आणि हेच या बजेटचे एक मोठं वैशिष्ट्य आहे. आणि तो मॅजिकल आकडा आहे 12 लाख रुपये. हो, नवीन टॅक्स सिस्टीममध्ये हा आकडा अनेक करदात्यांसाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. आणि यामागचं कारण आहे सेक्शन 87A. या सेक्शननुसार जी सूट मिळते त्यामुळे जे निवासी भारतीय आहेत त्यांचं वार्षिक उत्पन्न जर 12 लाखांपर्यंत असेल तर त्यावर लागणारा टॅक्स 0 होतो. म्हणजे इफेक्टिव्हली काहीच टॅक्स लागत नाही. आता ह्या सगळ्या बदलांच्या मागे अजून एक खूप मोठी गोष्ट घडते आहे, ती म्हणजे एक नवीन आयकर कायदा इन्कम टॅक्स ॲक्ट 2025 लागू होतोय. आणि 1 एप्रिल 2026 पासून टॅक्सची संबंधित प्रत्येक गोष्ट याच नवीन कायद्यानुसार ठरणार आहे. बरं, आता वळूया शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या लोकांकडे. बघूया त्यांच्यासाठी या बजेटमध्ये काय आहे. बघा, अनेकांना अपेक्षा होती की कॅपिटल गेन टॅक्समध्ये काहीतरी सूट मिळेल, पण झालं उलटंच. सरकारने कॅपिटल गेन टॅक्सचा तसाच ठेवला, पण वरून सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स म्हणजे STT वाढवला. त्यामुळे व्यवहारांवरचा खर्च आता वाढणार आहे. म्हणजेच फ्युचर्स आणि ऑप्शन्सवर लागणारा STT वाढवण्यात आला आहे. याचा सरळ अर्थ असा की ट्रेडिंगचा खर्च आता थोडासा वाढणार आहे. चला, आता बघूया की प्रत्यक्ष टॅक्स फाईल करण्याची आणि सगळं मॅनेज करण्याची प्रक्रिया सोपी करण्यासाठी काय नवीन बदल केले आहेत. या बजेटचा एक महत्त्वाचा उद्देश आहे टॅक्स भरणं सोपं करणं. आणि याची सुरुवात होतीये ती टॅक्स फॉर्म्समध्ये बदल करून. ध्येय असं आहे की सामान्य माणसालाही हे फॉर्म्स सहजपणे भरता यावेत. ITR फाईल करण्याच्या डेडलाईन्समध्ये सुद्धा काही बदल आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या बिझनेसचं ऑडिट होत नाही त्यांना आता 1 महिन्याची मुदतवाढ मिळाली आहे. ते आता 31 ऑगस्टपर्यंत रिटर्न फाईल करू शकतात. आणि अजून एक चांगली बातमी, जर मूळ रिटर्नमध्ये काही चूक झाली असेल तर ते सुधारण्यासाठी म्हणजे रिवाइज्ड रिटर्न भरण्यासाठी आता 31 मार्चपर्यंत वेळ मिळेल. आधी ही मुदत 31 डिसेंबर होती. म्हणजे आता चुका दुरुस्त करायला पूर्ण वर्षभराचा वेळ मिळणार आहे. कमी किंवा 0 TDS सर्टिफिकेट मिळवण्याची प्रोसेस पण आता सोपी झाली आहे. आधी कसं व्हायचं, आपल्याला अधिकाऱ्याकडे अर्ज करावा लागायचा. पण आता छोट्या करदात्यांसाठी ही सगळी प्रक्रिया ऑटोमॅटिक आणि नियम आधारित केली आहे. ठीक आहे, आता पुढे जाऊया आणि काही इतर महत्त्वाचे नियम आणि नवीन योजनांवर नजर टाकूया. जी अपडेटेड रिटर्न स्कीम आहे तिची व्याप्ती आता वाढवली आहे. आधी कसं होतं, जर लॉस कमी करायचा असेल किंवा पुनर्मूल्यांकन चालू असेल तर अपडेटेड रिटर्न भरता येत नव्हता. पण आता काही अतिरिक्त कर भरून या परिस्थितीतही ते भरण्याची परवानगी देण्यात आली आहे. यामुळे करदाते आणि सरकार दोघांनाही फायदा होईल. आता एक खूप मोठी आणि नवीन योजना आली आहे, फॉरेन असेट्स डिस्क्लोजर स्कीम 2026. सोप्या भाषेत सांगायचं तर ज्या लोकांनी आपली परदेशातली मालमत्ता जाहीर केलेली नाही त्यांना ही माहिती सरकारला देण्याची ही एक शेवटची संधी आहे. यात दंड लागेल, पण कायदेशीर कारवाईपासून सुटका मिळू शकते. आणि शेवटी टॅक्स कलेक्शन सोपं करण्यासाठी काही छोटे पण महत्त्वाचे बदल झाले आहेत. जसं की परदेशी टूर पॅकेजवरचा TCS आता फक्त 2% असेल. मेडिकल किंवा शिक्षणासाठी परदेशात पैसे पाठवण्यावरचा TCS 5%वरून 2% केला आहे. मोटार अपघात दाव्यांवर मिळणारं व्याज आता पूर्णपणे टॅक्स फ्री असेल. आणि NRI कडून प्रॉपर्टी खरेदी करताना TDS साठी आता टॅनची गरज नाही, फक्त पॅनवर काम होईल. म्हणजे एकंदरीत प्रक्रिया सोपी करण्याचा प्रयत्न दिसतोय. तर मग या सगळ्या लहान मोठ्या बदलांमधून नक्की काय चित्र समोर येत आहे आणि पुढे काय होऊ शकतं. या अर्थसंकल्पाचं सार काढायचं झालं तर यात मोठे धाडसी बदल टाळून छोट्या छोट्या सुधारणा आणि प्रक्रिया सोपी करण्यावर जास्त भर दिला गेलाय. पण यामुळे एक प्रश्न उरतोच की सरकार पुढच्या वर्षी टॅक्समध्ये कोणता एक मोठा बदल करेल ज्याची सगळीच वाट बघत आहेत. ह्यावर नक्की विचार करा. आजच्या या माहितीसाठी इथेच थांबूया. धन्यवाद.